पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी। नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे। पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली। नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे। विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती। तुका मने नटधारी तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी। नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा आणि श्रीकृष्ण जन्माचा अभंग आहे। ज्याला आपण जन्माष्टमी म्हणतो किंवा गोकुळ अष्टमी म्हणतो। जन्माष्टमी खरं तर भगवंताचा जन्म नसतो, भगवंताचा अवतार असतो। जसं राम अवतार, कृष्ण अवतार। भगवंताचा जन्म नसतो, भगवंताचा अवतार असतो। म्हणून जन्माष्टमी म्हणण्यापेक्षा अवताराष्टमी म्हणावं असं मला वाटतं। अवताराष्टमी, कारण भगवंताचा जन्म नाही, अवतार असतो। आजचा हा पवित्र दिवस जन्माष्टमी अर्थात अवतार अष्टमी, आणि या शुभ प्रसंगाच्या निमित्तानं निवडलेला हा अभंग तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी। अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी। महाराज म्हणतात की भगवान श्रीकृष्णाच्या उदरात अनंत ब्रह्मांडे आहेत। एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी। भगवान श्रीकृष्ण अर्थात देव किती मोठा आहे, किती मोठा आहे, तर देवाच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत एवढा मोठा आहे। देव किती मोठा आहे, तर देवाच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत एवढा देव मोठा आहे। आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे। भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्थात ज्ञानेश्वरीत सांगतायत, ज्ञानोबा लिहित आहेत की देव म्हणतो मी किती मोठा आहे। ज्ञानोबा लिहित आहेत माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे। हे जग माझ्या एका अंशावर आहे। नाथ महाराज लिहित आहेत, ज्याचे रोमकुपी ब्रह्मांडे कोटी तो हरी वैकुंठी नांदत। ज्याचे रोमकुपी ब्रह्मांडे कोटी तो हरी वैकुंठी नांदत। नाथ महाराज रोम आणि रोमकुपी, कुपी म्हणजे खड्डा, कोपी किंवा खड्डा, रोम म्हणजे केस, केसाच्या मुळाला जो खड्डा असतो, केसाच्या मुळाशी जो खड्डा असतो, त्या एका खड्ड्यात
कोट्यावधी ब्रह्मांड आहेत. देव किती मोठा आहे, देव किती मोठा आहे. आपल्या अंगावर अगणित केस आहेत. प्रत्येक केसाच्या खाली एक छिद्र आहे, केसाच्या मुळाला छिद्र आहे. तर देवाच्या अंगावर जे केस आहेत, अगणित केस आहेत, तर देवाच्या अंगावरचा एक केस पकडायचा आणि त्या केसाच्या मुळाशी असलेलं छिद्र, त्या एका छिद्रात अनंत ब्रह्मांडे आहेत, कोटी ब्रह्मांडे आहेत. हे नाथ महाराज म्हणतात, ज्याचे रोमकुपी ब्रह्मांडे कोटी, तो हरी वैकुंठी नांदत. तात्पर्य देव अतिशय विशाल आहे. देव इतका मोठा आहे की त्याच्या पोटात हे आभाळ लपंडाव खेळतं. नभ खेळे तुझ माझी लपीतपी, नभ खेळे तुझ माझी लपीतपी. इतका मोठा देव आहे, ज्याच्या पोटात हे आभाळ, ही ब्रह्मांड लपंडाव खेळतात. आणि म्हणून देवाला म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक. इतका देव मोठा आहे. देव किती मोठा आहे याचं वर्णन करता येत नाही. देवाच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. हे ब्रह्मांड म्हणजे काय नेमकं? नाथ महाराज भागवतामध्ये सूर्यमाला आणि ब्रह्मांड याचं वर्णन करतात की ही सूर्यमाला आणि ब्रह्मांड काय आहे. सप्तपाताळ, त्यावर ही पृथ्वी अर्थात भूलोक, या भूलोकाच्या वर भूवरलोक. लक्ष द्या, सप्तपाताळ पृथ्वी, तिच्यावर भूवरलोक, आणि या भूवरलोकात यक्ष आणि गंधर्व राहतात. सप्तपाताळ, भूलोक, भूवरलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, तारालोक, त्यानंतर तुमचा बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, त्याच्यानंतर त्याच्यापुढं स्वर्ग, स्वर्गाच्या पुढे किंवा बाजूला ध्रुवलोक, याच्या पुढं महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. इतके लोक, आणि या इतक्या लोकाला मिळून ब्रह्मांड म्हणतात. सप्तपाताळापासून ते सत्यलोकापर्यंत अर्थात ब्रह्मलोकापर्यंत जो विस्तार आहे, या पूर्ण विस्ताराला एक ब्रह्मांड म्हणतात. आणि या ब्रह्मांडात जीव वाढतो. ब्रह्मलोकापर्यंत सत्यलोकापर्यंत जीव वाढतो, तिथून पुढे जीव वाढत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की ब्रह्मेशान परोते वाढणे नाही जीवाते, तेथून वरोते मग ब्रह्मजी. ब्रह्मलोकापर्यंत जीव वाढतो. हा जो जन्ममृत्यूचा खेळ आहे, तो पूर्ण ब्रह्मांडात घुमत असतो. अर्थात पाताळ लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत जीव फिरतो, नाना प्रकारच्या योनीत फिरत असतो. 84 लक्ष योनीत फिरत असतो. सप्तपाताळ ते सत्यलोक अर्थात ब्रह्मलोक,
याच्यामध्ये जे जे लोक मी आता सांगितले या सर्वांना मिळून ब्रह्मांड म्हणतात. आणि अशी अनंत ब्रह्मांडे देवाच्या उदरात आहेत. अनंत ब्रह्मांडे, एक नाही दोन नाही, अनंत ब्रह्मांडे देवाच्या उदरात आहेत. कैलास आणि वैकुंठ हे ब्रह्मांडात येत नाहीत. सत्यलोक अर्थात ब्रह्मलोक याच्या वरती एकीकडे कैलास आणि एकीकडे वैकुंठ आहे. ब्रह्मांडात कैलास आणि वैकुंठ येत नाही. कैलास भगवान शिवानं आणि वैकुंठ भगवान विष्णूनं स्वलीलेने त्यांच्या परीने रचलेत. ते ब्रह्मांडात येत नाही, ते ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत. मायेच्या आवरणाच्या आत परंतु ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत. आणि म्हणून जीव जो वाढतो तो सत्यलोकापर्यंत. आता तसा ईशान या शब्दाचा अर्थ महादेव होतो. धनभराची उभी की ब्रह्मेशान परोते वाढणे नाही जीवाते. ब्रह्म आणि ईशान म्हणजे ब्रह्मलोक आणि कैलास. पण इथं आपण ब्रह्मलोकापर्यंतच घेऊ, कारण कैलास आणि वैकुंठ हे ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत. त्यामुळे ब्रह्मलोकापर्यंत घेतलं तरी चालतं. तर ब्रह्मलोकापर्यंत जीव वाढतो आणि तिथून पुढे शुद्ध ब्रह्म आहे, तिथून पुढे जीव वाढत नाही. सप्तपाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग या तिन्हीच्या मध्ये जो विस्तार आहे याला त्रैलोक्य म्हणतात. परंतु सप्तपाताळ, पृथ्वी, सूर्यमाला, स्वर्ग आणि त्याच्यावर मयूरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक या सगळ्यांना मिळून ब्रह्मांड म्हणतात. आणि अशी अनंत ब्रह्मांडे भगवंताच्या उदरात साठवलेली आहेत. नाथ महाराजाची ही जी सूर्यमाला भागवतात वर्णिलेली आहे त्यामध्ये नाथ महाराजांनी कोणता ग्रह पृथ्वीपासून किती किलोमीटर अंतरावर आहे याचं सविस्तर वर्णन दिलं आहे. आणि शास्त्रज्ञांनी आज शोधलंय दुर्बिणीच्या साह्यानं, तर जे जे ग्रह सापडलेत ते बरोबर तेवढ्याच अंतरावर सापडत आहेत. याला म्हणायचं अध्यात्मानं विज्ञानावर केलेली मात. ब्रह्मदेव अर्थात सत्यलोक पृथ्वीपासून 120 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सत्यलोक पृथ्वीपासून 120 कोटी किलोमीटर अंतरावर आहे जिथं ब्रह्मदेव राहतो. आणि त्याच्या पलीकडं वैकुंठ आहे, कैलास आहे. म्हणजे अंदाजे हे वैकुंठ आणि कैलास 150 कोटी किलोमीटर अंतरावर आहे पृथ्वीपासून. वैकुंठ पृथ्वीपासून अंदाजे 140 ते 150 कोटी किलोमीटर इतक्या दूर अंतरावर आहे. मग 140 कोटी 150 कोटी कोटी म्हणतोय मी, 150 कोटी किलोमीटर एवढ्या अंतरावर तुमची दुर्बीण पाहू शकते का? नाही पाहू शकत. तुमची दुर्बीण दुबळी पडते म्हणून तुम्ही ग्रहच नाही म्हणतात. ते आहेत पण त्यांना पाहण्यासाठी तुमची दुर्बीण दुबळी पडते. तुमच्या अर्थात शास्त्रज्ञाच्या दुर्बिणीतून हे ग्रह दिसत नाहीत. आणि दुर्बिणीला दिसत नाही म्हणून आपण म्हणतो ते नाहीतच. वैकुंठ दुर्बिणीतून दिसत नाही, आम्ही म्हणतो वैकुंठच नाही. कैलास तुमच्या दुर्बिणीला दिसत नाही, आम्ही म्हणतो कैलास नाहीच आहे. तुमची दुर्बीण दुबळी पडते. ते आहेत, तुमची दुर्बीण दुबळी पडते. आणि म्हणून अध्यात्म विज्ञानापेक्षा कधी मोठंच आहे. तुम्ही नाथ महाराजाचं भागवत वाचून पहा. नाथ महाराजांनी पृथ्वीपासून प्रत्येक ग्रह
किती लाखावर, किती कोटीवर, हे लाख आणि कोटी किलोमीटरमध्ये, किती लाख किलोमीटर, किती कोटी किलोमीटर अंतरावर हे ग्रह पृथ्वीपासून दूर आहेत याचं सविस्तर मोजमाप दिलं आहे. पण इतकं दूर पाहण्याची शक्ती आमच्या दुर्बिणीत नाही आहे. दुर्बीण दुबळी पडते म्हणून आम्ही ग्रहच नाही म्हणतो. आणि म्हणून आम्हाला अद्याप कैलास वैकुंठाचा याचा शोध लागला नाही. दुर्बीण दुबळी पडली. आणि म्हणून पृथ्वीपासून सूर्य अंदाजे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. 15 कोटी किलोमीटर पृथ्वीपासून सूर्य. सत्यलोक अर्थात ब्रह्मदेवाचं निवासस्थान सत्यलोक 120 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. वैकुंठ आणि कैलास जवळजवळ 140 ते 150 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. आणि 7 पाताळ ते ब्रह्मलोक याच्यामध्ये जे जे काही येईल ग्रह त्या सगळ्यांना मिळून एक ब्रह्मांड म्हणतात. आणि असे अनंत ब्रह्मांड भगवंताच्या उदरात साठवलेले आहेत. असा एवढा मोठा देव आहे. आणि एवढा मोठा देव की ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांडे आहेत असा देव नंदाच्या घरी बाळरूपात जन्म घेतो. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत तो एवढा मोठा आहे असा देव नंदबाबाच्या घरी बाळ म्हणून जन्म घेतो. नंदबाबाचं भाग्य किती मोठं आहे. मजाक आहे का. ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत असा देव नंदबाबाच्या घरी बाळ म्हणून जन्म घेतो. आणि म्हणून तुकोबाराय कौतुकानं लिहित आहेत की अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत असा देव नंदबाबाच्या घरी बाळ म्हणून जन्म घेतो. का बर. एवढा मोठा देव की ज्याची व्यापकता शब्दात मांडता येत नाही. तो किती मोठा हे सांगता येत नाही. ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत असा देव नंदबाबाच्या घरी जन्म घेतो. अर्थात पृथ्वीवर जन्म घेतो. का बर. त्याचं एकच कारण जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा धर्माची स्थापना करण्याकरता देव पृथ्वीवर मनुष्य रूपात अवतार घेतो. नरबराय लिहित आहेत हे धर्म जात आगवे युगायुगी म्या रक्षावे ओघो हा स्वभावे आद्य असे. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव गीतेत बोलतो की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल या मृत्यूलोकात या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल धर्म नाश पावेल धर्म लयास जाईल तेव्हा धर्माची स्थापना करता मी अवतार धरेल. मी दुष्टांना मारून टाकील सज्जनांना मागे ठेवेल आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करेल. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. एवढा मोठा ब्रह्मांड नायक ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत असा देव काय येतो पृथ्वीवर. त्याचं एकच कारण धर्माचं रक्षण किंवा धर्माची स्थापना.
धर्म रक्षावया अवतार घिसी आपल्या पाळीसी भक्तजना. धर्म रक्षा अवतार घिसी आपल्या पाळीसी भक्तजना. दुष्टाचं निर्दळन, भक्ताचं रक्षण आणि भक्ताच्या हातानं धर्माची स्थापना. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. तात्पर्य देव धर्माचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर येतो. देवाला या विश्वात सर्वात प्रिय जर काय असेल तर तो आहे धर्म. देवाला सर्वात प्रिय आहे धर्म. का तर पृथ्वीवर जर धर्म नांदला तर पृथ्वीवर सुख शांती नांदते. आणि भगवान विष्णू अर्थात भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीचा पालनहार आहे. या पृथ्वीवर सुखशांती नांदणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. का तर भगवान विष्णू या पृथ्वीचा पालनहार आहे. नरवरा लिहितात पै ब्रह्मा प्रातःकाळी विष्णुत माध्यान वेळी सदाशिव सायंकाळी बाळाया. पै ब्रह्मा प्रातःकाळी विष्णुत माध्यान वेळी सदाशिव सायंकाळी बाळाया. हे जे विश्वरूपी बाळ आहे याला ब्रह्मदेव जन्म देतो. भगवान विष्णू याचं पालन पोषण करतो आणि भगवान सदाशिव याचा नाश करतो. विश्वरूपी बाळ आहे याला जन्माला कोण घालतं? ब्रह्मदेव. या विश्वरूपी बाळाचा पालन पोषण कोण करतो? भगवान विष्णू. आणि या विश्वरूपी बाळाला मारतो कोण? तर भगवान सदाशिव. हनुमंतानं लिहितात की पै ब्रह्मा प्रातःकाळी विष्णू तो माध्यान वेळी सदाशिव सायंकाळी बाळाया. विष्णू माध्यान वेळी, विष्णू माध्यान वेळी अर्थात या जगताचं पालन पोषण करणं हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. जगताला सुखी ठेवणं हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. का तो जगताचा पालनहार आहे, तारणहार आहे. आणि भगवान विष्णूचं हे जगत, ही पृथ्वी, हा मृत्यूलोक तेव्हा सुखी राहील की जेव्हा या पृथ्वीवर धर्म नांदेल. आणि पृथ्वीवर जर अधर्म माजला, अधर्म बोकाळला, इथे फक्त दुःख नांदेल. आणि भगवंताला हे नको आहे. भगवंताला ही त्याची सृष्टी सुखी हवी आहे. पृथ्वीवरील प्रत्येक माणूस देवाला सुखी पाहायचा आहे आणि प्रत्येक माणूस सुखी व्हावा यासाठी इथे धर्म नांदणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग जेव्हा जेव्हा धर्म लयाला जातो तेव्हा तेव्हा या धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी देव अवतार धरतो. आणि अवतार धरून या मृत्यूलोकात येतो, दुष्टाला मारतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. हनुमान दानवारा लिहित आहेत की अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. देव दुष्टाला मारतो. महाभारताच्या युद्धात काय केलं? अर्जुन हा सज्जन होता. सगळे दुष्ट एकत्र गोळा केले महाभारताच्या युद्धात. दुष्ट सगळे मारले पांडवाच्या हाताने. दुष्ट मारले, सज्जन पांडव मागे ठेवले आणि पांडवांच्या हाताने धर्माची स्थापना केली. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. अर्थात देव सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. देवाला धर्म अति प्रिय आहे. मग हा धर्म म्हणजे नेमकं काय? देव धर्माची स्थापना करतो, देव धर्माची स्थापना करतो. हा धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म कशाला म्हणू? धर्म लयात जातो म्हणजे काय? धर्माची स्थापना केली म्हणजे काय? हा धर्म म्हणजे काय? तर ज्ञानवारा ज्ञानेश्वरी धर्माची व्याख्या करतात. माऊली लिहित आहेत धर्म म्हणजे काय. माऊली लिहित आहेत इथं वडील जे जे करीती तया नाव धर्मो ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे 4 जाती येतात: हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई. या जाती जमाती म्हणजे धर्म नव्हे. मग धर्म म्हणजे काय?
दनबारा लिहित आहेत की हे तर वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. समाजातील वडील मनुष्य जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. तर वडील कुणाला म्हणावं? आम्ही वडील कुणाला म्हणतो? जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञाही जिरोणी जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. आम्ही कुणाला वडील म्हणतो? जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञाही जिरोणी जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. ज्याचं आयुष्य कमी झाले, जे मरायला टेकले, आता 4-2 वर्षात मरणार आहे, अंगात बळ राहिले नाही, बुद्धिभ्रष्ट झाली, कुठलीही जागा बसलेली जागा उठवत नाही, जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्राज्ञाही जिरोणी जाय त्याचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. आयुष्य धाकुटे झाले, मरायला टेकले, काही दिवसात मरणार आहे, जर्जर म्हातारं झाले, बसलेली जागा उठवत नाही, बुद्धिभ्रष्ट झाली आहे, शरीरात अवसन नाही आहे, अशा म्हाताऱ्या माणसाला आम्ही वडील म्हणतो. ये मृत्यूलोकीचे उफराटे. हे मृत्यूलोकीचे उफराटे आम्ही वडील म्हणतो कोणाला नेमकं? जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्राज्ञा हे जिरोणी जाय त्याचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. जे मरायला टेकलंय, ज्याच्यात अवसान नाही, गळून गेलंय, काही दिवसात मरणार आहे, असं खूप 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 जर्जर झालेलं 90-95च्या म्हातारला म्हणतात ते वडील आहे. वा वा, हे वडील आहेत. दनबारा म्हणतात ते गळालेलं म्हातारं वडील नाही. वडील कोण? तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो, ना की म्हातारा मनुष्य, ना की 90-100 वर्षाचा म्हातारा. तो वडील नाही. वडील कोण? श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. मग वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. जयाचे बिसाट शब्द सुखे मनोवेती वेद तरी ते सदैव सच्चिदानंद कान व्हावे. ज्याचं झोपीत चावळणंही वेद ठरतो तो संत आहे. संत झोपेत चावळला तर ते चावळणं देखील वेद ठरतं. तर जागृतीत तो जे बोलेल तो वेद का ठरणार नाही? अर्थात वडील म्हणजे संत. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो आणि या संतालाच वडील म्हणतात. आणि म्हणून हा वडील अर्थात हा संत जसा जसा वागेल त्या संताच्या चालण्याला, बोलण्याला, वागण्याला धर्म म्हणावं. मग संताच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं तर संत कसा वागतो याचं उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वर देतात. माऊली लिहितात, जयाचे बोलू धर्मोजिये दिठी महासिद्धी तेविये स्वर्ग सुखादिये खिळू जयाचा. जयाचे बोलू धर्मोजिये, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. जयाचे बोलू धर्मोजिये, संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. जया भक्तीची इतुली प्राप्ती जे कैवल्या ते परोते सर्मनती जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. संतांचं वागणं धर्म आहे. मग संत कसे वागतात तर संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. संत जसा वागेल त्या संताच्या वागण्याला धर्म म्हणावं. तर संत कसा वागतो तर संत कसा वागतो तर नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असे म्हणतात. मग नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म,
परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. तुकोबारा तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. धनवाराय लिहित आहेत की अर्जुनावर भगवान कृष्णाची पूर्ण कृपा झाली होती का? किंबहुना नृपा पार्थ झालासे कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुनावर भगवान कृष्णाची पूर्ण कृपा झाली होती का? तर अर्जुन रीतीने वागत होता. आणि माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म आहे. आणि म्हणून नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. हे सर्व सद्गुण म्हणजे संतांचं वागणं, आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. याला जर बारीक बारीक केलं तर नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. सत्य आणि नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. याला अजून छोटं केलं तर नीतिमूल्य हाच धर्म. मग समाजात जेव्हा जेव्हा सत्यता पुसली जाते, नीती पुसल्या जाते, इमानदारी, माणुसकी पुसल्या जाते, अहिंसा पुसल्या जाते, प्रेम पुसल्या जातं, हे सगळे सद्गुण पुसल्या जातात, म्हणजे धर्माचा ऱ्हास झाला. समाजामधून नीतिरीती गेली, माणुसकी, इमानदारी गेली, सत्य, अहिंसा गेला, प्रेम, जिव्हाळा गेला, परोपकार गेला, सदाचार गेला, हे सगळे सद्गुण गेले म्हणजे समाजात अधर्म आला. आणि सगळे सद्गुण जीवनात आले म्हणजे समाजात धर्म आला. आणि म्हणून सद्गुण जीवनातून जाणं हा अधर्म, आणि सद्गुण जीवनात येणं हा धर्म आहे. आणि मग जेव्हा जेव्हा इथं सर्व दुर्गुणच नांदतील, सद्गुण पुसले जातील, म्हणजे अधर्म बोकाळलाय. आणि हा अधर्म घालून धर्माची स्थापना करण्याकरता भगवंत अवतार घेतो. आणि भगवंताला धर्म अतिप्रिय आहे. धर्म अतिप्रिय. भगवान स्वतः बोलतात ज्ञानेश्वर, हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे, उगू हा स्वभावे अध्यास आहे. की अर्जुना, प्रत्येक युगात मी धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार धरतो. हे अनादी कालापासून चालत आले. हे आजचं नाही, अनादी कालापासून चालत आले. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. देव अनादी कालापासून प्रत्येक युगात अवतार धरतो, ते प्रामुख्यानं धर्माचं रक्षण करण्यासाठी. आणि धर्म म्हणजे सद्गुण. आपण पाहिले हे सर्व सद्गुण म्हणजे धर्म. आणि म्हणून धर्माची स्थापना करण्यासाठी प्रामुख्यानं भगवंत आणि संत दोघंच अवतार धरतात. आणि भगवंत आणि संत हे दोघंच धर्माचं रक्षण करू शकतात. साधारण जीव नाही. भगवंत काय म्हणतोय? धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताने अवतार धरला. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना. दुसऱ्या अभंगात तुकोबाराय म्हणतात, धर्म रक्षाव्यासाठी करणे आटे आमासी. अर्थात भगवंत आणि संत हे दोघंही धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतात आणि धर्माची स्थापना करतात. आता भगवंत धर्माची स्थापना करत असताना दुष्टाला मारूनच टाकतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. संत असं करत नाहीत. भगवंतानं काय केले? दुष्टाला मारले, सज्जनाला मागे ठेवले आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना केली. संत दुष्टाला मारत नाहीत. संत दुष्टाच्या हातला दुष्टपणा घालवतात, त्याला सुधरवतात आणि त्याच्या हाताने धर्माची जोपासना करतात.
आणि मग दुष्टाच्या आतला दुष्टपणा घालवण्यासाठी संत काय करतो? दुष्टाच्या मुखात हरिनाम देतो. आणि म्हणून तुकोबाराय स्वमुखानं बोलतात की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबाराय म्हणतात की माझ्या अवतार कार्यात जी काही मी प्रमुख कार्य केली त्यातलं सगळ्यात प्रमुख कार्य होतं हरिनामाचा प्रसार. हेची चकारात्मक सांगितलं, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनामाचा प्रसार हे माझ्या अवतार कार्यातील प्रमुख कार्य आहे. हे तुकोबाराय बोलतात. का? तर तुकोबाराय म्हणतात की हरिनाम हे बीज आहे. हरिनामरूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतात आणि समाजात नीती, माणुसकी, इमानदारी नांदते, अर्थात धर्म नांदतो. हरिनाम बीज आहे. हरिनामरूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष आणि या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतात. आणि नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे समाजात धर्म नांदणं. आणि म्हणून संत दुष्टाला मारत नाहीत, दुष्टाच्या मुखात हरिनाम देतात. एकदा का दुष्टाच्या मुखात हरिनाम आलं की त्या दुष्टाच्या हृदयात दया जागी होते आणि दयेजवळ धर्म आपाप चालत येतो. तुकोबाराय बोलले, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. नीट आहे का? भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या जीवनात भक्ती अर्थात ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे त्याच्या जीवनात दया असते आणि दयेजवळ धर्म असतो. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. ज्ञानोबा आहे. दया तेत धर्म हा सिद्धांत आहे आणि हरिनाम तेत दया हा बी सिद्धांत आहे. म्हणून हरिनाम तेते दया आणि दया तेते धर्म हा एक महान सिद्धांत आहे. हरिनाम तेते दया आणि दया तेते धर्म हा एक महान सिद्धांत आहे. आणि म्हणून ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते आणि ज्याच्या हृदयात दया वास करते त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य वास करतात. आणि ज्याच्या जीवनात नीतिमूल्य वास करतात तो सदाचारी असतो. ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात त्या समाजातून लांडी लबाडी पळून जाते का तिथं नीतिमूल्य नांदतात. ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात अर्थात धर्म नांदतो तिथून लांडी लबाडी पळून जाते. तिथं कोणीच कोणाला फसवत नाही. फसवत नाही म्हणून प्रेमाचं वातावरण आहे, मैत्रीचं वातावरण आहे. मग तिथं सुख आपाप चालत येतं आणि सुखाच्या रूपानं तिथं कृष्ण परमात्मा नांदत असतो. पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. आणि म्हणून मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जीवनात नीतिमूल्य तर तिथून लांडी लबाडी पळून जाते. तिथे सदाचार असतो, प्रेमाचं गुणागोविंदाचं वातावरण असतं, मैत्रीचं नातं असतं, कुणी कुणाला फसवत नाही. पण प्रेमाचं वातावरण म्हणजे जिथं प्रेम आहे, मैत्री, तिथं सुख चालत येतं. सुखाच्या रूपानं तिथं कृष्ण परमात्मा नांदत असतो, पुरुषोत्तम नांदत असतो. आणि म्हणून दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. झाला धर्मानं समाज सुखी. समाज कसा सुखी झाला? संतानं दुष्टाच्या मुखात हरिनाम दिलं. मुखात हरिनाम आलं की त्या दुष्टाच्या हृदयातील अंतकरणातील दुष्टगुण पळून जातात आणि त्याच्या हृदयात सद्गुण नांदतात. का? तर मुखात नाम आलं की हृदयात दया येते. दया हृदयात आली की दुर्गुण पळून जातात, जीवनात सद्गुण येतात. तुकोबाराय म्हणतात मी हेच करतोय माझ्या अवतार कार्यात. मी दुष्टाच्या मुखात हरिनाम देतोय. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. जे पाखंडी आहेत, पापी आहेत, दुष्ट आहेत, दुराचारी आहेत. पाखंड्याचा असा व्यापक अर्थ आहे. पाखंडी म्हणजे अंगात सद्गुण नसतानाही मी सद्गुणी असं दाखवणं, मी संत नसताना संत असं दाखवणं, लोकांना खोटं शास्त्र सांगणं, ढोंगीपणा करणं, नाटकीपणा करणं, हा पाखंडी आहे. लोकांना खोटं शास्त्र सांगणं, खोटा वेद सांगणं
अंगात पात्रता नाही, गुण नाही, पण मी तितका गुणी आहे दाखवणं, असा पाखंडी असतो, ढोंगी असतो, चुकीचं शास्त्र सांगणं, हा एक पाखंडी. आणि दुसराही पाखंडीचे जो वाईट वागतो, परद्रव्य करण्याचा अभिलाष, पापी आहे, दुष्ट आहे, दुराचारी, तोही पाखंडीच. मग या पाखंड्याच्या आतलं पाखंड घालवायचं, पाखंड्याला मारायचं नाही, पाखंड्याच्या आतलं पाखंड घालायचं. कसं घालायचं? तुकोबाराय म्हणतात पाखंड्याच्या मुखात हरिनाम द्या. पाखंड्याच्या मुखात हरिनाम आलं की त्याच्या हृदयात दया स्थापित होते, देह जुळून दुर्गुण पळून जातात, तिथे सद्गुण येतात. आणि जीवनात सद्गुण आले की तो मनुष्य सदाचारी बनतो. सदाचारी बनला की तो धर्माची जोपासना करतो. समाजात धर्म नांदला की समाज सुखी होतो. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र होतो. नाथ महाराज, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र होतो. नर आहे नारी दुराचारी आहेत, पण मुखी हरी गातोय, आता पवित्र होतोय. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र होतो. तुकोबाराय म्हणतात हेच केलं मी. दुराचारी, दुष्ट आहे, पाखंडी, त्याच्या मुखात हरिनाम दिलं. हरिनाम मुखात आलं की हृदयात दया आली की हृदयातून दुर्गुण पळून गेले, जीवनात सद्गुण आले. दया ही सद्गुणाची जननी आहे. मुखात नाम, हृदयात दया, दयेजवळ सद्गुण. सद्गुण म्हणजे धर्म. आणि तो मनुष्य धर्माची, नीतिमूल्याची जोपासना करतो, समाजात धर्म नांदतो, समाज सुखी होतो. आणि म्हणून हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म. हनुमान ज्ञानोबा लिहितात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारण जर काय असेल तर नामस्मरण आहे, हरिकीर्तन आहे. अर्थात हरिनाम धर्माला जगवतं. हरिनामामुळं समाजात धर्म नांदतो. आणि मग देवही अवतार घेतो, धर्माची स्थापना करतो. संतही अवतार घेतात, धर्माची स्थापना करतात. पण दोघांमध्ये थोडा फरक आहे. देव अवतार घेऊन धर्माची स्थापना करतो, इथं देव दुष्टाला मारूनच टाकतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्म स्थापन करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. संत दुर्जनाला मारत नाहीत, दुष्टाला मारत नाहीत. संत दुष्टाच्या हातला दुष्टपणा घालवतात, त्याच्या मुखात हरिनाम देऊन त्याला सुधरवतात आणि त्याच्या हाताने धर्माची जोपासना करतात. अशा प्रकारे समाजात धर्म नांदतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा समाजात धर्म पुसल्या जातो, समाजातून नीतिमूल्य निघून जातात, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, हे सगळे सद्गुण समाजातून निघून जातात. अर्थात धर्म पुसल्या जातो. तेव्हा आपण म्हणतो धर्माला ग्लानी आली. आणि मग भगवंत अवतार धरतात आणि धर्माची स्थापना करतात. तर धर्माची स्थापना करतात म्हणजे काय करतात? तर समाजामध्ये भगवंत धर्माची स्थापना करतात म्हणजे काय करतात? तर भगवंत समाजामध्ये नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाची स्थापना करतात, म्हणजे धर्माची स्थापना करतात. कारण हे सगळे सद्गुण म्हणजे धर्म आहे. आणि म्हणून धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, जिव्हाळा म्हणजे धर्म, सगळे सद्गुण म्हणजे धर्म. आणि म्हणून असा व्यापक भगवंत की ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, एवढा मोठा भगवंत, एवढा मोठा देव, एवढा मोठा कृष्ण, तो बाळरूपानं नंदाच्या घरी जन्माला येतो, अवतार धरतो. का? तर त्याला धर्माची स्थापना करायची असते. का? तर या हरीला धर्म अतिशय प्रिय आहे. त्याला धर्म इतकं दुसरं काही प्रिय नाही. देवाला सर्वात प्रिय काय? तर धर्म आहे. अनेक गोष्टी प्रिय आहेत, पण धर्म सर्वात प्रिय आहे. तर लयाला गेलेला धर्म पुनर्स्थापित करायचा, यासाठी हा श्रीहरी अवतार धरतो, धर्माची स्थापना करतो. तेवढ्या करता ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, एवढा मोठा देव नंदाच्या घरी बाळरूपानं आलाय. का? तर त्याला धर्माची स्थापना करायची. हे एक कारण की एवढा मोठा देव नंदाच्या घरी जन्माला का आला बाळरूपानं. आणि दुसरे एक कारण असते, देव जन्माला का येतो, देव अवतार का धरतो.
तर संत अर्थात भक्त देवाचे अतिप्रिय असतात आणि देवाला राहवत नाही. या संतांना देवाला भेटावंसं वाटतं आणि म्हणूनही देव अवतार धरतो आणि या संतांना भेटतो, संतांची चाकरी करतो. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. देव संतांच्या अंकित राहतो, संतांची चाकरी करतो. देवाला संताशिवाय करमत नाही. संत देवाचे अतिप्रिय असतात. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिसेले. प्रत्येक संताच्या संसारात देव राबतो आणि म्हणून संतांच्या संसारात राबण्यासाठी आणि संताला भेटण्यासाठी देव अवतार धरतो. हे दुसरं कारण. पहिलं कारण धर्माचं रक्षण, दुसरं कारण संतांची भेटी. या दोन कारणासाठी प्रामुख्यानं देव अवतार धरतो. का तर देवाला संताला भेटावं वाटतं आणि म्हणून देवच बोलतो. नरबारा लिहित आहेत की दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागुनी तयाचे अंग. मला 2 हात आहेत पण ते कमी पडतात, म्हणून मी 2वर अजून 2 हात धरतो आणि 4 हात धरून येतो आणि त्या संताला 4 हाताने आलिंगन देतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागुनी तयाचे अंग. तया संघाचे नि सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरूपम. मी विदेही परमात्मा आहे, मला देह नाही, तरी मी देह धरतो आणि त्याला भेटण्यासाठी येतो. तया संघाचे नि सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरूपम. मला देह नाही, मी देह धरतो. मला हात नाही, मी हात धरतो. 2 नाही, 4 हात धरतो. अवताराला येतो आणि त्या माझ्या लाडक्या संताला मी 4 हातानं आलिंगन देतो. का तर ते संत मला पाहावेसे वाटतात.